शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही शक्यता आहेत. एक की मुळात आत्ता केंद्रातल्या भाजपच्या नेत्यांना देवेंद्रजींवरती विश्वास उरलेला नाही किंवा देवेंद्रजी तितके कार्यक्षम असू शकतील असं वाटत नाही. या निवडणुकांमध्ये ते रिझल्ट ओरिएंटेड काम करतील याची गॅरंटी केंद्रीय भाजपाला नाही. हे एक कारण. तर दुसरं कारण याला जोडूनच की केंद्रामध्ये सक्रिय झालेले विनोद तावडे हे आपले जुने सगळे स्कोअर या निमित्ताने सेटल करताना दिसत आहेत. नाही, भाजपला विश्वास राहिलाय का नाही हा मुद्दाच नाही आहे. ज्या पद्धतीने त्यांना एकूण आत्ता एवढ्या कमी जागा मिळालेल्या आहेत आणि एकूण आत्ताचा जो लोकसभेचा माहोल होता त्यावरनं हे चित्र स्पष्ट झालं आहे की महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीसांची कमालीची नकारात्मक छवी तयार झालेली आहे आणि या नकारात्मकतेचा भाजपला फटका बसू शकतो. म्हणूनच देवेंद्रजींना बाजूला सारून आत्ता जे केंद्रीय पातळीच्या 2 मंत्र्यांना इथे प्रभारी म्हणून बसवलं जाते याचा अजून एक अर्थ असू शकतो की केंद्रात वर आत्ता सक्रिय झालेल्या विनोद तावडे यांच्याकडून डावपेचांचं राजकारण करत महाराष्ट्रातनं देवेंद्र फडणवीसांना एक मोठा शह देण्याचा प्रयत्न केला जातो. नाही, त्याचा फायदा होईल की तोटा होईल हे काळ ठरवेल. पण याचा गर्भित अर्थ हा आहे की ज्या अर्थी भूपेंद्र यादव किंवा अश्विनजी यांना इथे प्रभारी म्हणून पाठवणं याचाच अर्थ असा आहे की महाराष्ट्र भाजपाला जशी देशातल्या लोकांना मोदींची गॅरंटी अजिबात वाटली नाही आणि त्याचा परिणाम आपण लोकसभेच्या निवडणुकीत बघितला आहे, तसंच महाराष्ट्र भाजपाला किंवा एकूण केंद्रीय नेतृत्वाला देवेंद्रजींची गॅरंटी वाटत नाही. देवेंद्रजींचा चेहरा दाखवून आपण इलेक्शन जिंकू शकू असं वाटत नाही. देवेंद्र फडणवीसांची वाढती नकारात्मक छबी ही येणाऱ्या इलेक्शनमध्ये भाजपाला डॅमेज करू शकते असाच याचा स्पष्ट अर्थ आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना बाजूला करणे आणि त्यांचा चेहरा न दाखवता केंद्रीय नेतृत्वाला इथे आणून बसवणे हा सरळ प्रकार आहे. मला असं वाटतं की एका अर्थाने देवेंद्र फडणवीसांची शक्ती क्षीण करण्याचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.